नमस्कार प्रेक्षकांनो, सेलिब्रिटी गप्पा टप्पामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपला आवाज आपली सखीच्या फोरम थ्रू आज आपला आवाज आपली सखीच्या सभासदांसाठी सर्किट ह्या नवीन मराठी चित्रपटाचा एक स्पेशल प्रीमियर शो आयोजित केला आहे. आणि जर आपण पाहिलं तर आपल्यासोबत आज या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ऋता दुर्गुळे आपल्यासोबत आहे, वैभव तत्ववादी आपल्यासोबत जोडलेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ऋता, काय सांगशील, आज चित्रपट सर्वत्र रिलीज झाला आहे आणि आज पहिलाच शो आपला आवाज आपली सखीने आयोजित केला आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिला. हाऊसफुल शो आहे, काय सांगशील? ॲक्च्युली पहिला ऑडियन्स शो आहे हा, त्यामुळे आम्हालाही खूप उत्सुकता आहे की काय रिव्ह्यूज येत आहेत. तर वी आर रिअली एक्सायटेड आणि थँक्यू सो मच आपला आवाज आपला सखी, कारण त्यांनी हा शो आयोजित केला आणि इवन आम्हालाही इथे बोलवलं आणि आम्ही सगळ्यांना भेटू शकलो, त्यामुळे थँक्यू. वैभव, तू काय सांगशील? आज पहिलाच शो हाऊसफुल झाला आहे, मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिला, काय सांगशील? मला खूप आनंद आहे. जसं ऋता म्हणाली की पहिलाच आमचा शो आहे जिकडे थिएटर व्हिजिटला आम्ही आलो आहे. आणि माझं ठाम मत आहे की जेव्हा एक घरातली स्त्री थिएटरमध्ये जाते ना, तेव्हा ती फिल्म खूप चालते, कारण तिच्यासोबत ती आपल्या नवऱ्याला, घरच्या इतर लोकांना, मुलांना, मुलींना, सगळ्यांना घेऊन जाते. त्यामुळे स्त्रियांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि इथे अख्खा शो हा स्त्रियांनी हाऊसफुल केला आहे. सो आय गेस मला खात्री आहे की चित्रपटाचं भवितव्य खूप चांगलं दिसतं आहे. आज जो चित्रपट तुमचा रिलीज झाला आहे, सर्किट जो नाव आहे पिक्चरचं, तर एकंदरीत आपल्याला चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे, काय संदेश मिळणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून, काय सांगाल? ॲक्च्युली संदेशपेक्षा अजिबात फिल्म प्रीची नाही आहे. तुम्हाला मजा येईल बघायला, कारण एकदम एज ऑफ द सीट थ्रिलर आहे, त्यामुळे इंट्रिगिंग आहे आणि तुम्हाला टेन्शनही येईल थोडं बघताना, कारण आम्हाला तसे रिव्ह्यूज मिळतात की बापरे, काय सीन्स बघून आम्हाला असं होतं होते की आता काय होणार. सो आय वोंट से इट इज प्रिची, बट डेफिनेटली मे बी म्हणजे आम्ही एक आत्ता असा उपक्रम केला होता ज्यात बायकांनी फिल्म बघितली आणि त्या असं म्हणाले की बापरे आता रात्रीचं ड्रायव्हिंग करायचं नाही. तर मोर दॅन प्रिची आय थिंक इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. तर तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला एक छान 1-2 तासात सगळे जॉनर बघता येतील, सगळे इमोशन्स बघता येतील. वैभव, काय सांगशील? जर आपण पाहिलं की एक्सपिरियन्स जे येतात मूवीच्या शूटिंगच्या वेळेसचे, ते खूप असे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर ह्या मूवी दरम्यान एखादा असा काय एक्सपिरियन्स जो तू शेअर करू शकशील? सगळ्यांनीच खूप मेहनत केली, कारण प्रत्येकाचंच म्हणजे माझ्यासाठी रोल खूप वेगळा होता. माझ्यासाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं. ऋता ॲट दॅट टाईम 2-3 प्रोजेक्ट एकत्र शूट करत होती, म्हणजे सकाळी दुसरीकडे जायची, ती रात्री आमच्याकडे शूट करायची. सो आय गेस सगळ्यांची मेहनत खूप मला आठवते, कारण दिस फिल्म वॉज अ डिफिकल्ट फिल्म टू शूट इट. म्हणजे ॲक्शन सिक्वेन्सेस होते, रेन सिक्वेन्स खूप सारे होते, त्यामुळे सगळ्यांनी खूप मनापासून केलेली फिल्म आहे. आणि मी आता प्रेक्षकांना एवढंच तुमच्या माध्यमातून सांगेन की रिलीज झाली आहे फिल्म, सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल. बेस्ट पार्ट इज लोकांना ऑर्गॅनिकली जेव्हा तुमचं ट्रेंडिंग होतं ना, म्हणजे कारण की रील्स तुम्ही कोणाला करायला सांगू शकत नाही, का जबरदस्ती नाही करू शकत. त्यांना वाटलं ते गाणं आवडलं आणि त्यामुळे ते लोक त्यावर करतात. सो आय गेस ही कुठेतरी पाठीवर थाप आहे म्युझिक डायरेक्टरच्या आणि सिंगरच्या, आणि त्यांनी दोघांनी इतकं चांगलं काम केलं. आणि आजही काहीसा म्हणजे माझे नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स पण म्हणतात की मला शब्द कळत नाही एक्झॅक्टली, पण वी आर इन लव्ह विथ द सॉन्ग. सो आय गेस द क्रेडिट गोज टू द म्युझिक डायरेक्टर. कधी सॉन्गवरनं पण तुमचा मूवी हिट होतो. तर तसं आता पटकन आमच्या ज्या महिला आल्या त्या स्टेप करणार, तर त्यांना विचारलं तर ते सॉन्ग नाही सांगत, काहीसा म्हणतात की मॅडम काहीसा नाही. वी आर व्हेरी हॅपी आणि आय एम ग्लॅड की तुम्हाला आवडतं आहे. इतर गाणी पण आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर ग्रॅज्युअली ऋता म्हणजे एक फिमेल व्हॉईसमधलं एक गाणं तुझ्या विना, ते पण खूप छान आहे. सो आय एम शुअर त्याच्यावर पण ग्रॅज्युअली लोकांना त्याच्यावर पण रील्स बनवावं असं वाटतील.